नमस्कार. अंकशास्त्रानुसार अंक 6च्या व्यक्तींचं व्यावसायिक आयुष्य, त्यांचं करिअर कसं असतं, याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि भविष्यात दडलेल्या या रहस्यांवरून पडदा उचलूया. हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का? अंकशास्त्र आपल्याला करिअरकडे पाहण्याचा एक अगदी वेगळा, एक युनिक दृष्टिकोन देतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया आणि पाहूया की अंक 6 साठी नेमकं काय दडलेलं आहे. तर आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे अंक 6. म्हणजे बघा, जर आपला जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला झाला असेल तर हा अंक आपल्या जीवनावर प्रभाव टाकतो. चला सगळ्यात आधी अंक 6 असलेल्या लोकांचा मूळ स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊया. त्यांना हार्मोनायझर म्हणजेच समतोल साधणारे का म्हणतात याचं उत्तर आपल्याला आता लगेचच मिळेल. अंक 6 असलेल्या व्यक्ती या खूप कुटुंबवत्सल असतात. त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंबच सगळं काही असतं. ते खूप जबाबदार, प्रेमळ आणि इतरांची काळजी घेणारे असतात. त्यांना कला आणि सौंदर्याची एक उपजत जाण असते आणि त्यांना भौतिक सुखांचा आनंद घ्यायलाही आवडतं. थोडक्यात सांगायचं तर ते एक उत्तम पालक आणि मित्र असतात. आता प्रश्न असा येतो की हे सगळे गुण येतात तरी कुठून? याचं उत्तर त्यांच्या शासकग्रहामध्ये दडलेलं आहे, जो आहे प्रेम आणि सौंदर्याचा प्रतीक. अंक 6 वर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. आणि शुक्र म्हणजे काय? प्रेम, सौंदर्य, कला आणि ऐश्वर्य. याच ग्रहामुळे अंक 6च्या व्यक्तींना एक सौम्य स्वभाव, सौंदर्याची उत्तम जाण आणि नात्यांना जपण्याची कला मिळते. शुक्राचा प्रभाव फक्त स्वभावावरच नाही तर त्यांच्या आवडीनिवडींवरही स्पष्टपणे दिसतो. गुलाबी आणि हलका निळा रंग, हिऱ्यासारखे रत्न आणि शुक्रवारचा दिवस त्यांच्यासाठी शुभ मानला जातो. खरं तर त्यांचं मूळ तत्वच आहे की जिथे जातील तिथे आनंद आणि समतोल निर्माण करणे. आता आपण एक खूप महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. अंक 6च्या व्यक्ती कोणत्या क्षेत्रात यशस्वी होतात हे पाहण्याआधी ते कोणतं क्षेत्र जाणीवपूर्वक टाळतात हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. हा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. स्रोतांनुसार अंक 6 हा राजकीय नेतृत्वासाठी अजिबात अनुकूल नाही. पण असं का? यामागचं कारण खूपच लॉजिकल आहे. राजकारणात काय लागतं? संघर्ष आणि सत्ता संघर्ष. तर अंक 6च्या व्यक्ती कशा असतात? सुसंवाद आणि शांतताप्रिय. त्यांना लोकांचं संगोपन करायला, त्यांची काळजी घ्यायला आवडतं. त्यांना सत्तेची महत्वाकांक्षा नसते. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव आणि राजकारणाच्या गरजा यामध्ये एक मूलभूत फरक आहे. चला आता त्या मार्गांवर येऊया जे अंक 6 साठी यशाचे दरवाजे उघडतात. ही अशी क्षेत्र आहेत जिथे त्यांची नैसर्गिक प्रतिभा खऱ्या अर्थाने चमकते. अंक 6च्या व्यक्तींमध्ये एक उपजत कलात्मक दृष्टी असते. त्यामुळे फॅशन, इंटिरियर डिझाईन, संगीत, अभिनय किंवा मग आजच्या काळातलं सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन यासारख्या क्रिएटिव्ह क्षेत्रात ते उत्कृष्ट कामगिरी करतात. त्यांची सौंदर्याची जाणच त्यांना या व्यवसायांमध्ये इतरांपेक्षा वेगळं ठरवते. पण एवढंच नाही, त्यांचा जबाबदार आणि काळजीभाऊ स्वभाव त्यांना फायनान्स, शिक्षण आणि समुपदेशन यांसारख्या क्षेत्रातही खूप यशस्वी करतो. लोकांची मदत करण्याची आणि गोष्टी व्यवस्थित ठेवण्याची त्यांची आवड हॉटेल व्यवसायातही खूप फायदेशीर ठरते. यशस्वी करिअरसोबतच वैयक्तिक समाधान मिळवण्यासाठी अंक 6च्या व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला या प्रवासातल्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. बघा, प्रत्येक शक्तीसोबत काही आव्हानं येतातच. अंक 6च्या व्यक्तींना कधीकधी भावनिक अतिरेक, जास्त अपेक्षा ठेवणं आणि थोडा खर्चिक स्वभाव याचा सामना करावा लागतो. आणि हो, इतरांना खुश करण्याच्या नादात ते स्वतःकडे दुर्लक्ष करू शकतात. तर मग यावर मात कशी करायची? सगळ्यात महत्त्वाचं, बचत आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणं. लोकांना खुश करण्याचा मोह टाळून स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं. आणि शेवटी हे एक वाक्य जे अंक 6च्या व्यक्तींनी नेहमी लक्षात ठेवायला हवं: प्रेम देणं ही त्यांची ताकद आहेच, पण स्वतःचा आदर करणं ही त्याहून मोठी शक्ती आहे. याच विचाराने अंक 6च्या व्यक्ती आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात खरा समतोल साधू शकतात.